चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। ओके ग्रुपच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल विषय शिकवत आहे। आतापर्यंत मी तुमच्यासमोर थेरॉटिकल लेक्चर ठेवत आलो होतो, पण आता मी आज तुम्हाला प्रॅक्टिकल हा सब्जेक्ट काय असतो हे आजच्या पहिल्या प्रॅक्टिकल मार्फत दाखवणार आहे। तर आजचं पहिलं प्रॅक्टिकल मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे, एनर्जी मीटरचं कनेक्शन करणे। एनर्जी मीटरचं कनेक्शन कशा पद्धतीने करायचं, त्याचा यूज आणि त्याचे फायदे काय काय असतात हे आजच्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर तुमचं व्यवस्थित लक्ष असू द्या। तर आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करतोय एनर्जी मीटर। जर तुम्ही चॅनल ओके ग्रुप हा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर नक्की त्याला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला सर्वात शेवटी लाईक करायला विसरू नका। एनर्जी मीटरचं प्रॅक्टिकल म्हटलं तर सर्वात प्रथम तुम्हाला एनर्जी मीटरची माहिती सांगणं गरजेचं आहे। हा तुमच्या समोर ठेवलेला जो मीटर आहे तो आहे एनर्जी मीटर। हा प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या बाहेर बसवला जातो, कारण घरामध्ये खर्च होणारी पॉवर मोजण्याचं काम हा आपल्याला करत असतो। तर एनर्जी मीटरच्या साहाय्याने घरामध्ये खर्च होणारी इलेक्ट्रिक पॉवर मोजली जाते आणि त्याचं जे रूपांतर आहे ते आपल्याला युनिट मार्फत आपल्या बिलमध्ये दिलं जातं, जो प्रत्येक महिन्याला बिल आपल्याला येत असतो। तर आता या एनर्जी मीटरची नक्की कोडिंग काय काय असते आणि त्याच्या वायर्स कुठले जोडायचे असतात त्याची माहिती मी तुम्हाला या मीटरची सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुमच्यासमोर 4 टर्मिनल्स तुम्हाला इथे दिसतात। त्या 4 टर्मिनल्समध्ये हे जे 2 टर्मिनल दिसतात ते आहेत इन्कमिंग सप्लायचे टर्मिनल्स, जिथे तुम्हाला पहिल्या नंबरच्या टर्मिनलला फेज वायर जोडायची आहे आणि दुसऱ्या नंबरच्या टर्मिनलला तुम्हाला न्यूट्रल वायर जोडायची आहे। तर हे जे 2 टर्मिनल्स आहेत त्याला वायर्स येतात त्या आपल्या सर्व्हिस पोलवरून आलेल्या असतात। जे गावामध्ये सर्व्हिस पोल्स असतात त्या सर्व्हिस पोलवरून आलेली वायर या 2 टर्मिनलला आपल्याला जोडायची आहे। तर इथे आपण इन्कमिंग सप्लाय जोडणारे त्या 2 टर्मिनलला पुढे राहिले अपोजिट साईडचे 2 टर्मिनल म्हणजे 3 आणि 4 नंबरचा टर्मिनल, याच्यामध्ये आपल्याला लोडसाठी जाणाऱ्या आउटगोईंग वायर या टर्मिनल्समधून घ्यायच्या आहेत। तर या 3 नंबर टर्मिनलमधून आपण न्यूट्रल वायर लोडसाठी देणार आहोत आणि 4 नंबर टर्मिनलमधून आपण फेज वायर लोडसाठी पुढे पाठवणार आहोत। तर त्याच्यानंतर आता ह्या एनर्जी मीटरवरती काय काय माहिती दिलेली आहे ती बेसिक माहिती मी तुमच्यासमोर ठेवत आहे। या एनर्जी मीटरवरती सर्वात महत्त्वाचा भाग जो रीडिंग दाखवणारा भाग तुम्हाला दिसतोय त्याला आपल्याला रेकॉर्डिंग मेकॅनिझम असं म्हणायचं आहे। ज्यावेळेला वायरमॅन आपल्या घरी रीडिंग घ्यायला येतो त्यावेळेला त्या रेकॉर्डिंग मेकॅनिझमच्या रीडिंगचं वाचन करून किती युनिट या महिन्यामध्ये खर्च झाले त्याचं रूपांतर तो आपल्याला एनर्जी मीटरच्या बिलवरती देत असतो, त्याचा बिल आपल्याला येत असतो। तर त्या भागाला आपण रेकॉर्डिंग मेकॅनिझम म्हणतो, याला स्टॅटिक वॅट हवर मीटर असं सुद्धा म्हटलं जातं, कारण याची रचना सेम वॅट मीटरसारखीच असते। त्याच्यानंतर हा जो मीटर आहे तो मॅक्सवेल कंपनीने तयार केलेला आहे। इथे दिलेला आहे AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट व्होल्टेजवरती चालणारा हा मीटर आहे। सिंगल फेज सप्लाय आपल्याला या मीटरला द्यायचा आहे, कारण आपल्या घरगुती वापरामध्ये जो सप्लाय असतो तो सिंगल फेज सप्लाय असतो। तर सिंगल फेजचा सप्लाय आपण इथे जोडणार आहोत। सिंगल फेजचा सप्लाय 2 वायर मार्फत येतो, फेज आणि न्यूट्रल। त्यासाठी इथे 2 वायर्स लिहिलेलं आहे। 2 वायर्स जोडायचं म्हटलं तर आपल्याला 240 वोल्ट कॅपॅसिटी लागणार आहे। तर ते 240 वोल्ट कॅपॅसिटीचा मीटर आपल्याला इथे तयार केलेला दिसतं। त्याचबरोबर AC सप्लाय म्हणजे अल्टरनेटिंग करंट ची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50 हर्ट्ज आहे, म्हणून इथे दिलेलं आहे 50 हर्ट्ज। तर आपल्याला या भारताची फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्जमध्ये सांगतो, तर ती भारताची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आपल्याला बघायला भेटते। त्याच्यानंतर या एनर्जी मीटरची कॅपॅसिटी जी आहे ती 5 ते 30 अँपिअरपर्यंत आहे। जास्तीत जास्त 30 अँपिअरपर्यंत लोड आपल्या घरामध्ये असू शकतो, ज्यावेळेला आपल्या घरातले AC गिझरसारखे पॉईंट्स चालू असतील त्यावेळेला। तर आपल्या घरामध्ये जवळपास 30 अँपिअरचा एनर्जी मीटर असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढे दिलं 3200 MP किलोवॅट हवर्सपर्यंत आपल्याला हा लोड आपण एवढा याच्यावरती जोडू शकतो। याच्यावरती तुम्हाला 3 इंडिकेशन्स लॅम्प बघायला भेटतात, ज्याच्यामध्ये पहिला जो ग्रीन कलरचा लॅम्प तुम्हाला दिसतोय, ज्यावेळेला एनर्जी मीटरला फेज आणि न्यूट्रलचा सप्लाय मिळतो त्यावेळेला हा फेज लॅम्प आहे तो ब्लो होणार आहे आणि आपल्याला घरामध्ये लाईट आहे की नाही किंवा सर्व्हिसमॅन पोलवरून या एनर्जी मीटरला इन्कमिंग सप्लाय मिळालेला आहे की नाही हे बघायला भेटणार आहे। त्याच्यानंतर दुसरा लॅम्प जो आहे तो CL म्हणजेच कॅल्क्युलेशन, आपल्या घरामध्ये किती विजेचं किती प्रमाणात वीज वापरली जाते हे दाखवण्याचं काम हा एनर्जी मीटर करतो, म्हणून आपण याला कॅल्क्युलेशन जसा जसा लोड तुम्ही वाढवत जाणार आहात तसा तसा तो लवकर फास्ट पेटत जाणार आहे, फास्ट प्रमाणात ब्लो होत जाणार आहे। त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशनचा लॅम्प दिलेला आहे। ज्यावेळेला मीटरमध्ये रिव्हर्स कधी न्यूट्रल वायर लिकेज वगैरे होत असेल तर तो रिव्हर्सचा लॅम्प आपल्याला पेटलेला दिसणार आहे। तर अशा पद्धतीची संपूर्ण रचना एका मीटरवरती तुम्हाला बघायला भेटते। पण याच्यामधला सर्वात महत्त्वाचा घटक जो तुम्हाला ग्राहकाला रीडिंग बघायला भेटते ती ग्राहकाला रीडिंग बघण्याचा भाग जो आहे तो रेकॉर्डिंग मेकॅनिझम, याच भागावरती आपल्याला रीडिंग बघायला भेटेल। बाजूला तुम्हाला एनर्जी मीटरचा सिम्बॉल बघायला दिसतो इथे। त्याच्यानंतर JMI म्हणजे जयपूर मेड इन इंडिया इथे सुद्धा लिहिलेलं ना ISI मार्कवालाचा एनर्जी मीटर आपल्याकडे अवेलेबल आहे। तर आता ह्या एनर्जी मीटरची संपूर्ण माहिती बघितल्यावर आपल्याला हा प्रॅक्टिकलमध्ये कशा पद्धतीने कनेक्ट करायचा आहे त्याची माहिती मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये देणार आहे। तर प्रॅक्टिकलमध्ये आपण आता माहिती बघणार आहोत एनर्जी मीटरचं कनेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे। तर सर्वप्रथम आपण एक सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड घेतलेला आहे, ज्याच्या साहाय्याने आपल्याला
या एनर्जी मीटरला सप्लाय द्यायचा आहे. त्या सप्लाय आपण दिलेला आहे. सप्लाय देताना एनर्जी मीटरची 4 टर्मिनल मगाशी समजवल्याप्रमाणे बघा इथे फेज टर्मिनल आहे. हा जो फेज टर्मिनल आहे त्यामध्ये आपल्याला फेज वायर बघायला भेटणार आहे. या इथे वायर चुकीची जोडलेली आहे, तिला आपण पहिली सरळ जोडतो आहे. पहिल्या टर्मिनलला जी वायर आहे ती तुम्हाला फेज वायर जोडलेली दिसणार आहे. बघा टेस्टर पेटलेला आहे आणि 2 नंबर टर्मिनलला सर्व्हिस पोलवरून आलेली न्यूट्रल वायर. तर ह्या ज्या 2 वायरचा सप्लाय आहे तो इनकमिंग सप्लाय एनर्जी मीटरला दिलेला आहे आणि 3 आणि 4 नंबरच्या टर्मिनलमधून आउटगोईंग सप्लाय या लोडसाठी दिलेला आहे. तर आउटगोईंग सप्लाय ज्यावेळेला लोडला आलेला आहे त्या या बोर्डवरती इंडिकेशन लॅम्प तुम्हाला पेटलेला दिसत आहे. म्हणजेच इंडिकेटर पेटलेला आहे, म्हणजेच आपण समजू शकतो की आपल्या घरामध्ये एक लाईट आलेली आहे. हा संपूर्ण जो बोर्ड तुम्हाला दिसतो आहे हा बोर्ड एक घरगुती वापरातला बोर्ड आहे, ज्याच्यामध्ये हॉल, बेडरूम, किचनच्या वायरिंग्स इथे बसवलेल्या आहेत आणि त्याच्या साह्याने आपल्याला आता आपण लोड चालू करणार आहोत. आपण सर्वप्रथम हॉलमधला लोड चालू करतोय. हॉलमध्ये बसवलेला हा जो सिलिंग फॅन आहे त्याला आपण स्टार्ट करतोय आणि त्याच्यानंतर एक लॅम्प चालू करत आहोत. त्याच्यानंतर आपण बेडरूममधला पॉईंट चालू करतोय. सर्वप्रथम लॅम्प्स आणि त्याच्यानंतर फॅन आणि त्याच्यानंतर तर आपण सर्वच पॉईंट ऑन करत आहोत. तर अशा पद्धतीने सर्व पॉईंट ऑन केल्यावरती तुम्हाला एनर्जी मीटरवरती जरा लक्ष द्यायचं. एनर्जी मीटरवरती कनेक्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल जो हा मधला फेज लॅम्प आहे तो पेटलेला दिसतो आहे. कॅल्क्युलेशन लॅम्प तुम्हाला पेटताना दिसेल. तो काही सेकंद घेणार आहे पेटण्यासाठी. जसं लोड तुमच्या घरातला लवकरात लवकर वाढत जाईल त्या पद्धतीने तो फास्ट पेटत जाणार आहे. लोड कमी असेल तर तो स्लो पेटत जाईल. मी आता लोड थोड्या प्रमाणात वाढवतो आहे. मी ओव्हन चालू केलेला आहे. तो कॅल्क्युलेशन लॅम्प तुम्हाला थोडासा फास्ट पेटलेला बघायला भेटणार आहे. तर अशा कॅल्क्युलेशन लॅम्प बघा तुम्हाला थोड्या प्रमाणात फास्ट पेटताना दिसतो रेड लाईटमध्ये, कारण मी लोड वाढवलेला आहे. जर मी लोड कमी केला तर त्या कॅल्क्युलेशन लॅम्पची जी गती आहे चालू होण्याची, स्टार्ट होण्याची, ती कमी होणार आहे. कारण मी जास्त लोड जोडला होता तो लोड मी आता कमी करून तिथे जोडलेला आहे. रेकॉर्डिंग मेकॅनिझमवरती तुम्हाला जवळपास 3 युनिट रिडिंग दिसत आहे. आता जी रिडिंग वाचून वायरमॅन आपल्या घरून एनर्जी मीटरची रिडिंग घेऊन जातो आणि तुम्हाला त्याची रिडिंग बिलच्या स्वरूपात देत असतो. तर अशा पद्धतीने एनर्जी मीटरचं हे प्रॅक्टिकल आपल्या घराच्या बाहेर एनर्जी मीटर जोडलेलं असतो. कारण एनर्जी मीटरचं जे कनेक्शन तुम्हाला करायचं आहे ते बाहेर कशासाठी बसवायचं आहे एनर्जी मीटर, तर बाहेरून येणारा जो सर्व्हिस वायरमॅन आहे त्या वायरमॅनला एनर्जी मीटरची रिडिंग सहजपणे घेता येणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एनर्जी मीटरची रिडिंग घेण्यासाठी एनर्जी मीटर हा आपल्याला घराच्या बाहेर बसवायचा आहे. त्याच्यानंतर एनर्जी मीटरचा जो बिल आहे तो वेळेवर भरत जा. जेणेकरून तुम्ही जर वीज बिल वेळेवर भरत राहाल तर महावितरण कंपनीला तुमच्याकडून सहकार्य होणार आहे. कारण तुम्ही जी महिन्याभराची वीज वापरता त्याच विजेचं रूपात जो बिल असतो तो तुम्ही 10 ते 22 तारखेच्या पर्यंत भरत असता. जर आता या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला एनर्जी मीटरचं कनेक्शन कशा पद्धतीने करायचं हे दाखवलेलं आहे. जर ही प्रॅक्टिकल तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला पाठवा. थँक्यू.